मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे, पण चांगला वापरायचा का वाईट वापरायचा आपल्या कळतं का माझं म्हणतो. चांगला सुद्धा तितकाच आणि वाईट सुद्धा तितकाच, फक्त वापरायचा चांगला का वाईट. पटपट महिला म्हणतात मोबाईल आणि टीव्ही बघितल्यानंतर मोक्ष आहे का? मोक्ष मिळेल काय? अजिबात नाही. बाळमामाने विचार केला मोक्षाची वाट म्हणजे काय, मुक्ती जाणार. तर मुक्ती जाणार करायचं काय, तर मेंढर करायची. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, पटपट उत्तर द्यायचं पुढे बसले. 4 पायाची किती जनावर? एकच आहे का जनावर? 4 पायाचं भरपूर जनावर, शेळी गाय हाती घोडा, किती किती प्राणी 4 पायाचे? फक्त एकच आहे उभा एवढा, म्हणजे मी नाही आपण सगळे एकच माणूस उभा आहे. ते आडवे असून सुद्धा सरळ बघतात, आपण सरळ असून सुद्धा आडवा बघतो. माणूस सरळ असून सुद्धा एवढा आडवा बघतोय. आडवा असता तर कसा वागला? आडव्या पायाचे प्राणी अनेक, बाळमामाने मेंढी का केली त्याला कारण आहे. मामा जनावर 4 पायाची भरपूर आहे, तुम्ही मेंढी माऊलीत का केली त्याला कारण आहे. मेंढी माऊली एक नम्रतेचं प्रतीक आहे. कधी बघा मेंढी माऊली चालताना खाली मान करून चालते, ती ताठ मान करून चालत नाही. माणसागत खाली मान करून चालते का, तर नम्र झाला भूताने जो नम्र राहतो ना तो कायम टिकतो, नम्र राहतो तो चिरकाल टिकतो, नम्र राहतो तो प्रत्येकाच्या आठवणीत राहतो. माणसाने जीवनात नम्र राहायला शिका. जो नम्र राहण्यामध्ये लहान जरी लेकरू आलं तर त्याच्या पाया पडलं पाहिजे मला. आणि वारकरी क्षेत्रात नम्र राहायला पाहिजे. पंढरी चालू का नाही आम्ही मानाने पाया पडायचं नाही, एकमेकाच्या पाया पडलं पाहिजे. कुठल्या गोष्टीचा गरज नाही. गरवाचं घर कसं असतं, खाली असतं. कधी कुठल्या गोष्टीचा गरज नाही, कधी कुठल्या गोष्टीचा नंबर करायचा नाही, कधी छाती फुगवायची नाही का, तर ती कधी गप करायचं, कधी चालू करायचं त्याच्या हातात. कुणाच्या नंबर आपण आणि मामाच्या दरबारात येताना नेहमी नंबर होऊया. हा जो मामाचा दरबार भरलाय ना, इथे येताना नेहमी नंबर होऊया का, तर हा मामाचा दरबार आहे. इथं तुमच्या धनीला किंमत नाही, तुमच्या दौलतीला किंमत नाही. हा मामाचा दरबार आहे. तिथं तुम्ही किती श्रीमंत असा, आपण किती श्रीमंत असू द्या, आपल्या घरी असतो. त्या मामाच्या दरबारात इथं सामान्य आहे. अरे श्रीमंत आला तरी त्याला पदरात घेतला जातो, गरीब आला तरी त्याला पदरात घेतला जातो, कितीही जागीरदार आला तरी त्याला पदरात घेतला जातो. आपला मालिके नाही, सगळ्याला सामान्य आहे. माझ्या मामाच्या दरबारात कुणी त्याला पदरात घेतला जातो. म्हणून बाळमामाच्या दरबारात येत असताना तुम्ही किती मोठा असा, किती जहागीरदार असा, कितीही श्रीमंत असू द्या तुमच्याकडे, जिथं मामाच्या तळावरती येताना आपल्या चपल्या काढल्या ना, तिथंच आपल्या फुगिरीचा आणि मोठीपणाचा जाळ करून येतो. आणि एका क्षणात मनात आलं तर माझा मामा रंगाचा नाव आणि नावाचा रंग करत असतो. कुणाच्या पुढे जागिरी लावणार, कुणाच्या पुढे फुगिरी लावणार. लक्ष द्या, मामाच्या दरबारात तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही, तर सेवेला किंमत आहे. किती सेवेला किंमत आहे, किती सेवेला. मला खरं सांगा, कीर्तन झाल्यानंतर पहिली पंगत कुणाची? पुढाऱ्याची. पुढाऱ्याची होय. पहिली पंगत कुणाची? मेंढक्यांची का? दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, ऊन म्हणत नाही, तहान म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही. उद्या पावसात मेंढ्या लागतात. जाळ मी संसारात बसलेला आहे, सगळ्या संसाराचा त्याग करतात आणि फक्त मनाने निष्ठेने मामाची सेवा करतात. म्हणून सेवेला किंमत आहे. म्हणून पहिली पंगत कुणाची? नाही. लक्ष द्या, मामानी मेंढी केली, त्या समोरच्याला सांगितलं मेंढ्याला मारायचं. मेंढ्याला मारायचं नाही, पण मेंढ्याला मारावं लागतं. तू असं कसं म्हणता? अनुभव आहे अंगा त्या जगाने मी सुद्धा या 4 नंबर पाठीवरती भरपूर मामाच्या मेंढ्या राखल्या. हे सांगू का, बाळमामाच्या मेंढ्या राखणारा माणूस जीवनात कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. दुसऱ्याचं सांगत नाही, माझं समर्पण मोठीपणा म्हणून अजिबात नाही, फक्त मामाचा महिमा म्हणून. मला ज्यावेळी कीर्तन करत होता, सुरुवातीला महिन्यातून 5 ते 6 कीर्तन असायची. पण जेव्हापासून या मामाचं दास झालो, जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातामध्ये, जेव्हापासून बाळमामाची घरी मनापासून पूजा करतोय ना, आणि जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातात आहे ना, जाहीर या मामाच्या साक्षीने सांगतो, एकही दिवस घरी नाही कृपा फक्त माझ्या बाळमामाची. का तर मेंढ्या राखल्या. मामा सेवेला फळ देतात. मामाचा शब्द आहे, जो कोणी माझा चाकर आहे, जो कोणी माझा सेवक आहे ना, जो कोणी माझी चाकरी करणार त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही. आणि जो कोणी माझी सेवा करेल ना, त्याला मेवा दिल्याशिवाय हा माणूस राहणार नाही. हा शब्द माझ्या बाळमामाचा. मामाच्या दरबारात सेवेला किंमत आहे काय, तुमच्या पैशाला किंमत आहे. मामाने मेंढी केली, सर्व मेंढीचा तुपा, त्याच्या कपाळाला भंडारा, खांद्यावरती घोंगडं आणि हातामध्ये काठी दिली. सांगितलं मेंढारा, तो डोंगरावरती गेला, मेंढा राखू लागला. आणि मेंढारा समोर बाळमामाने पहिल्यांदा 5 मेंढ्या केल्या. किती?
सुवर्णाचा चांदीचा करदुरा मोडला आणि पाणी भरून जाऊन 5 मेंढ्या आणल्या. आज 5